कविता सुखावतात, समृद्ध करतात, प्रेरणा देतात, कधी फुलवतात तर कधी काट्यासारख्या आत रुतून सलत राहतात. पण तरीही एकदा का या कवितेचा नाद लागला की मन पुन्हा पुन्हा या कवितेकडे ओढ घेतं. अशा या कवितांच्या समृद्ध विश्वातलं आम्हाला भावलेलं, आम्हाला गवसलेलं, आमच्या परीने आम्हाला उमजलेलं तुमच्यासमोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. कधीच न संपणारे हे कवितांचे देणे. डोळ्यात तुझ्या मी झाले का काजळ कृष्णा सांग, मज लागत कैसा नाही दिठीत तुझ्या रे थांग. तू सोबत नसता माझ्या मनात दरवळ राही, तू सोबत नसता माझ्या मनात दरवळ राही. राधेचे अवघे श्वास कृष्णच उदरी वाही. जवळ असून नसणे नसून असणे होते, जवळ असून नसणे नसून असणे होते. तू माझ्यासाठी झुरणे मजसाठी चंदन होते. आहा, प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळेंची ही कविता. राधा कृष्ण एक अनोखा भावबंध, शतकानुशतक आपल्याला मोहित करणारा. नेमकं काय नातं होतं त्यांच्यात? प्रेम, भक्ती की प्रेममय भक्ती? कृष्णाची ती रासक्रीडा, कोणाला त्यातला शृंगार भाव रुचला तर कोणाला कृष्णाची भावलीला वाटली. काहींच्या मते राधा ही अखंड प्रेमाची धारा, अविरत अविनाशी, तर काहींच्या मते ती मोक्षाच्या वाटेवरती कृष्णाची बोट धरून चालणारी एक प्रवासी. कधी राधा भेटते प्रेयसीच्या रूपात तर कधी कृष्ण भक्त म्हणून. त्यांच्यातल्या नात्याचा अर्थ आपण आपापल्या परीने उलगडला. असा एक हे गूढरम्य नातं. अभ्यासकांच्या मते व्यासांच्या मूळ महाभारतात राधेचा उल्लेखच नाही. जयदेवानी त्यांच्या गीत गोविंदात सगळ्यात पहिल्यांदा राधेला कृष्णाची प्रिय सखी म्हणून स्थान दिलं. तेव्हापासून गेली अनेक शतक कवींनी राधा कृष्णाला आपल्या काव्यातून अजरामर केलं. व्यासांनी तिचा उल्लेख का केला नसेल यालाही प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळे यांनी त्यांच्या गोकुळ वाटा या काव्य संग्रहात उत्तर दिलंय. ते म्हणतात, तो जन्म मृत्यूचा साक्षी तो व्यासपीठ प्रज्ञेचे, तो जन्म मृत्यूचा साक्षी तो व्यासपीठ प्रज्ञेचे. गवसले कधी ना त्याला आर्त दोन हृदयीचे. वा, प्रेम शब्द उच्चारला की राधा कृष्णाचा उल्लेख अपरिहार्य आहे. भारतीय सामाजिक चौकटीत कुठल्याही लौकिक नात्याशिवाय स्वीकारलं गेलेलं राधा कृष्णाचं प्रेम मला कधी कधी थक्क करून टाकतं. कदाचित त्यातल्या दिव्यत्वाची आपल्या सगळ्यांनाच एक ओढ आहे. आजच्या आपल्या या भागात आपण राधेविषयीच्या कविता वाचणार आहोत. पहिली कविता आपण निवडली आहे ती पु. शी. रेगे यांची. कविता ऐकवण्याआधी कवीविषयी अगदी थोडक्यात. पु. शी. रेगे मराठीतले एक सिद्धहस्त कवी, समीक्षक, नाटककार. रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाव इथं जन्मलेले रेगे हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकलेले एक अर्थशास्त्रज्ञ होते बरं का. आयुष्यभर त्यांनी अर्थशास्त्राचं अध्यापन करत करतच सावित्री, रेणू, अवलोकिता सारख्या अप्रतिम आणि काळाच्या पुढे पाहणाऱ्या कादंबऱ्या, गंधरेखा, दुसरा पक्षी, फुलोरा सारखे कविता संग्रह लिहिले. मराठी कवितेकडून अस्पर्शित राहिलेल्या मूलभूत अशा स्त्री पुरुष संबंधांच्या जीवनांगाला पु. शी. रेगे यांनी आपल्या एकूण साहित्याची निर्मिती सामग्री बनवले असे सुप्रसिद्ध समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांनी त्यांच्या पार्थिव पूजक पु. शी. रेगे या ग्रंथात लिहिले. मुळात प्राकृतिक आणि नैसर्गिक अशा स्त्री पुरुषातल्या शृंगार संबंधांचं सुरेख चित्रण संस्कृत काव्यामध्ये होतच, पण मराठीत त्या विषयाला तितक्या समर्थपणे कुणीही स्पर्श केलेला नव्हता. पण रेग्यांनी या शृंगार काव्याशी आपल्या कवितेचं नातं जोडून मराठीत जणू त्या पुरातन अशा संस्कृत परंपरेचं पुनरुज्जीवनच केलं. प्रचलित आणि निर्मिती शून्य वाटणाऱ्या शब्दांना त्यांनी निर्मितीक्षम बनवलं असंही डॉक्टर रसाळांनी लिहिले. कवितेच्या माध्यमातून स्त्री, स्त्रीमन याचा शृंगाराच्या दिशेनं अतिशय मोकळा आविष्कार पु. शी. रेग्यांच्या कवितांमध्ये आहे. रेग्यांची कविता उत्कट आहे,
शृंगारिक आहे, पण उथळ नाही, अश्लील नाही. आज आपण रेग्यांच्या गंधरेखा या काव्य संग्रहातली त्रिधा राधा ही कविता ऐकणार आहोत. राधा कृष्णाच्या 3 भावबंधांची रूप दर्शवणारी ही कविता. अक्षरशः अवघ्या 90 अक्षरात रेग्यांची ही अभिव्यक्ती. म्हणजे खरोखर अल्पाक्षरी हा कवितेचा गुण या कवितेमध्ये आपल्याला दिसेल. कदाचित स्वतः अर्थतज्ञ असल्यामुळेच की काय, शब्दरचना पण अगदी मोजून मापून आणि प्रमाणबद्ध. अजाण अबोध वयातली बावरी प्रेमिका ते परिपक्व नात्यात तृप्त झालेली ती, असा प्रवास 3 वेगवेगळ्या प्रतिमांच्या मदतीने रेगे इथे रेखाटतात. कवितेला सुरुवात करूया. आकाश निळे तो हरी अन एक चांदणी राधा, वा. बावरी युगान युगीची मन बाधा. हे राधेचं पहिलं रूप. आत्ताच तिला आपण त्याच्या प्रेमात पडलोय याची जाणीव झाली. त्या मनोहारी हरीनं तिचं संपूर्ण भाव विश्व आकाशासारखंच व्यापून टाकलंय. त्याच्या बाहेर आता तिला विश्वच उरलेलं नाही. आणि त्या भव्य निळ्या आकाशात ती एकदम छोटीशी चमकणारी चांदणी. प्रेमानुभवात ती नवखी आहे, त्यामुळेच बावरलेली आहे, गोंधळलेली आहे. हे तिचं युगानुयुगांचं बावरलेपण त्या हरीलाही किती भावलं असेल नाही. युगानुयुग हा शब्दच तिचं आणि कृष्णाचं अस्तित्व कोणत्याही काल मर्यादे पलीकडे आहे हे सूचित करतो. ही कविता ऐकताना तुम्हाला सगळ्यांना जाणवेल की त्यातल्या प्रतिमा एक दृश्य चित्र डोळ्यासमोर उभं करतात. म्हणजे बघा ना, पहिल्याच 2 ओळी, आकाश निळे तो हरी, म्हणजे भव्य विस्तीर्ण निळं आकाश, आणि एक चांदणी राधा. त्या विस्तीर्ण आकाशाच्या प्रकाशात त्या सर्वव्यापी कृष्णमय आकाशात चमकणारी एक छोटीशी चांदणी राधा. विस्तीर्ण भुई गोविंद अनक्षेत्र साळीचे राधा, संसिद्ध युगानुयुगींची प्रियंवदा. आता ही राधेची दुसरी प्रतिमा किंवा राधेचं दुसरं रूप. या ठिकाणी संसिद्ध म्हणजे समर्थ, काहीशी स्वच्छंद पण स्वैराचारी नव्हे. आता तिचं बावरले पण संपलंय, थोडीशी धिटाई आली आहे, कारण अनभिज्ञता संपली आहे, ओळख झाली आहे. प्रेमातला रतिभाव ती आता सहजतेने घेते. आता त्यांचं नातं पक्क झालंय. आता तो गोविंद आहे, म्हणजे ती तिला धारण करणारी जणू जमीनच, आणि ते साळीचं शेत. त्या भुईवर तिची एक हक्काची जागा आहे. फक्त इथे साळीचं क्षेत्रच का म्हटलंय असा प्रश्न मलाही पडतोय. कदाचित रेग्यांना ती त्यांच्या मातृभूमीतील, त्यांच्या त्या लाडक्या प्रिय कोकण भूमीतली लवलवणारी हिरवीगार साळीची शेतं डोळ्यासमोर दिसली असतील. वर जसं शिल्पा म्हणाली की प्रतिमा चित्र, ते आता हे वाचताना सुद्धा आपल्या डोळ्यासमोर ती हिरवीगार शेतं अगदी लख्खपणे डोळ्यासमोर आपल्याला दिसत आहे. असो, तिने आता सहज भावाने त्याला आहे तसं स्वीकारलंय. त्यामुळेच तिच्यातला गोडवा, माधुर्य या ठिकाणी अधोरेखित होत आहे. म्हणूनच ती प्रियंवदा आहे. प्रियंवदा म्हणजे प्रिय व्यक्ती. जलवाहिनी निश्चल कृष्ण. आता आपण राधेची तिसरी प्रतिमा किंवा तिसरं रूप बघूयात या कडव्यातनं. जलवाहिनी निश्चल कृष्ण वन झुकले काठी राधा, विप्रश्न युगानुयुगींची चिरतंद्रा. आता तिसऱ्या रूपात तोही स्थिर झालाय. स्थिर आहे पण प्रवाही आहे, तरीही प्रवाही आहे, वाहता आहे. कारण स्थैर्य असलं तरी आकर्षण कायम आहे, ओढ तशीच आहे. फक्त आता उत्कटतेला परिपक्वतेची जोड आहे. त्या जलवाहिनी ती काठावरून तिची स्वतःचीच प्रतिमा त्याच्यात निहाळते आहे. म्हणजे नदीच्या काठावरची जी झाडांची जी प्रतिमा नदीच्या पाण्यात दिसते त्याचप्रमाणे आता कुठल्याच बंधनांची तिला गरज नाही. सतत प्रेम व्यक्त करण्याचा अट्टाहास नाही, आग्रह नाही, कारण ती त्याच्याशी इतकी एकरूप झाली आहे. पण एकरूप झाली आहे म्हणजे एकच नाही बरं का. आपापली स्वतंत्र व्यक्तिमत्व जपून एक होण्यात एक वेगळीच मजा आहे. नातं वेगळी उंची गाठते अशा वेळी. म्हणूनच तर ती विप्रश्न आहे. विप्रश्न म्हणजे सारे प्रश्न विरून गेलेली, सारे संदेह, साऱ्या शंका दूर झालेल्या. म्हणूनच ती एक प्रकारची चिरतंद्र अनुभवते आहे. चिरतंद्र आहे म्हणजे इथे तृप्तीची अनुभूती आहे. असा तो राधेचा किंवा कदाचित तिची प्रतिमा वापरून रेखाटलेला हा स्त्रीत्वाचा प्रवास. म्हणजे ती आधी सुरुवातीला बावरी आहे आणि ती शेवटाकडे आता ती विप्रश्न आहे. म्हणजे तिची चिरतंद्रा
ती तृप्तीचा अनुभव घेते आहे. असा तो बावरी ते विप्रश्न हा राधेचा प्रवास म्हणजे एक प्रकारचा स्त्रीत्वाचा हा प्रवास आहे. राधेसोबत कृष्णाची ही तीनही रूपं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. पहिल्या याच्यात तो हरी होता, नंतर तो गोविंद झाला आणि शेवटी तो कृष्ण झाला. राधा बंधन घालून घेत असली तरी त्याला बंधनात ती कधीच अडकवत नाहीये. कदाचित तिच्या बदलत्या मनोवस्थेला साजेसे त्याच्या व्यक्तिमत्वात होणारे हेच बदल आहेत. अशी ही त्रिधा राधा. आता पुढचं राधेचं रूप आपण ना ग्रेसांच्या कवितेतून पाहूया. ही कविता म्हणजे पण एक उत्कट आणि सुरेख काव्यानुभव. नेमकं अर्थवाही शब्द तेही अगदी मोजून मापून वापरलेले. आणि या कवितेची पार्श्वभूमी म्हणजे एक पुराणातली गोष्ट आहे. नारद मुनी कळ लावण्यासाठी प्रसिद्ध, आपण सगळ्यांनी वाचलंय. त्यांनी मुद्दामच सत्यभामेला, कृष्णाची राणी सत्यभामेला एकदा पारिजातकाचं एक फूल आणून दिलं. त्या काळात हे फूल फक्त स्वर्गलोकात उपलब्ध होतं. त्या फुलाचं अनुपम सौंदर्य आणि नारद मुनींनी त्याचं केलेलं रसभरीत वर्णन ऐकून सत्यभामा त्या फुलावर इतकी लुब्ध झाली की हे फूल मला हवंच असा हट्ट तिने कृष्णाजवळ धरला. कृष्णानं तिचा हट्ट पुरवण्यासाठी पारिजातकाचं एक रोप स्वर्गातून आणून लावलं आणि ते कुठे सत्यभामेच्या महालाच्या कुंपणाशी जाईल. आणि शेजारच्या महालात असलेल्या रुक्मिणीकडे हे झाड नाही. तिला देताना कृष्णाने खास हे आपल्याला झाड दिलंय, त्यामुळे आपण वरचढ आहे असं सत्यभामेला वाटलं. त्यामुळे ती भलतीच खुश झाली. झाड मोठं झालं. ते मोठं झाल्यावर त्याला कळ्यांचा छान बहर आला. हे पुष्पवैभव पाहून मात्र रुक्मिणी चिडली. आपल्यावर जळफळली तर ती किती मजा येईल अशा प्रकारचं म्हणजे असे विचार करत सत्यभामा झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून प्राजक्ताची फुलं वेचण्यासाठी ती अंगणात गेली तर तिच्या लक्षात असं आलं की पारिजातकाचा सडा मात्र तर रुक्मिणीच्या अंगणात पडलाय. भामेचा चडफडाट झाला आणि रुक्मिणी मात्र खुदखुद हसत होती. म्हणजे ते खूप एक मराठी प्रसिद्ध भावगीत आहे ना, बहरेला पारिजातदारी फुले का पडती शेजारी, हे ह्या गोष्टीवरच आधारित आहे. असा ह्या सवती मत्सराचं प्रतीक असलेल्या पारिजातकाच्या गोष्टीचा धागा पकडून ही कविता थेट अगदी कृष्ण राधेचं अलौकिक नातं उलगडत जाते. ग्रेसांच्या या कवितेची सुरुवात होते ती अशी: राधेस जो मिळाला तो एकटाच उरला, राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेनं एकदा असाच बळजोरीनं आपल्या अंगणात लावून घेतला. जीवाला आलेलं पांगळेपण हव्या स्फूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी. आता ह्या कडव्यामध्ये स्वर्गातनं आणलेला पारिजातक हा स्वर्गीय किंवा भौतिक सुखाचं प्रतीक म्हणून वापरलाय. म्हणजे पारिजातकाच्या झाडाची अजून एक वेगळी पौराणिक पार्श्वभूमी अशी की पारिजातकाचं झाड हे समुद्र बंधनामध्ये देवांच्या हाती लागलेले एक रत्न आहे. त्यामुळे त्याचा संबंध भौतिक सुखाशी जोडलेला आहे. म्हणजे आता आपल्या आयुष्यात सुद्धा बघ ना, आपण स्वर्गसुख कशाला म्हणतो, तर जेव्हा भौतिक सुखांची परिसीमा होईल तेव्हा स्वर्गसुख मिळेल असं आपल्याला वाटतं. म्हणजे माझ्याकडे मोठं घर असेल, बंगला असेल, मटेरियलिस्टिक गोष्टी, गाडी, लक्झरियस लाईफस्टाईल म्हणजे स्वर्गसुख अशी आपल्याही सगळ्यांची संकल्पना आहेच. आपल्यासारख्याच ग त्या भामा म्हणा, रुक्मिणी म्हणा, त्या सर्वसामान्य स्त्रिया कृष्णाच्या बायका असल्या म्हणून काय झालं, बायकांचा दर्जा मिळाला त्यांना. पण खरंच कृष्ण मिळाला का, तर उत्तर बहुधा नाही असंच असावं. किंवा निदान ग्रेसांना तरी तसं वाटतं. कृष्णावरच्या प्रेमापेक्षा त्याच्या प्रेमाची प्रतीक त्या दोघींना फार महत्वाची वाटली. जीवाला आलेलं पांगळेपण हव्या स्फूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी. आता इथं जीवाला आलेलं पांगळेपण म्हणजे काय, तर मनाला जडलेले मत्सर, मोह, क्रोध यासारखे विकार. बघ आपल्या बाबतीत सुद्धा असं होतं की आपण एखादी गोष्ट सुरुवात करतो पण मूळ हेतूपासून आपण भरकटतो, कारण बऱ्याच वेळेला आपण साध्य विसरून साधनांच्या मोहपाशात अडकत जातो. ग्रेसांना या कडव्यात नेमकं तेच म्हणायचंय की प्रतीकांमध्ये अडकून गेलात की तुम्हाला साध्य आणि साधन यातला फरक कुठेतरी कळेनासा होतो आणि साध्याच्या ऐवजी तुम्ही साधनांमध्येच अडकून पडता. पण ते स्वर्गीय रूप देखील हिरिरीने फोपावले आणि भिंतीवरून झुकून रुक्मिणीच्या अंगणात फुले ढाळू लागले. सत्यभामेचा चडफडाट तर झालाच, पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ मिळाले ते नाहीच. स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथक्करण करून
कृष्णाने त्या बांगड्या बायकांना एक खेळच देऊन टाकला आणि स्वतः मात्र मोकळा झाला. एकदा अंगणात फुलं पडायला लागल्यावर रुक्मिणीला अतिशय आनंद झाला. ती भयंकर सुखावली, पण वृक्षाचं मूळ काही तिला मिळालंच नाही. त्यामुळे तिच्या मनात जरी फुलं मिळाल्याचा आनंद होता तरी मूळ न सापडल्याचा सर तिच्या मनात तसाच होता. म्हणजे हव्यास आणि द्वेष माणसाची मनःशांती कशी बिघडवून टाकू शकतात याचा अनुभव आपल्यालाही कधी ना कधी येतच असतो. अगदी खरं. म्हणजे पारिजातकाच्या झाडांची विभागणी करून दोघी आनंदी झाल्या नाहीतच. कारण काय ते आता आपल्याला पुढच्या कडव्यात बघायला मिळतंय. प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणात शिरोधार्य मानल्या दोघींनी. कृष्णाने हे पुरते ओळखले असणार, म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले. राधेसाठी त्यांनी असला वृक्ष कधीच आणला नसता, कारण राधा स्वतःच तर कृष्णाकडे होती. वा. तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसं बरं शृंगारणार. वा. तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक असलेला प्राजक्त कसा काय रुजणार. कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले आणि अष्टनायिकांच्याही पूर्वीची ती अल्लड मुलगी राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली. वा. असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला. म्हणूनच ग्रेसांनी जे शेवटी म्हणलंय की असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. वा वा सुंदर, वा. सुंदर. राधेला असा वृक्ष देण्याचा विचारही त्याच्या मनात कधीच शिवला नाही, कारण ती स्वतःच तर कृष्णमय आहे. आत्म आनंदात ती मग्न आहे. तिच्या प्रेमाला असल्या कुठल्याही प्रतीकांची, कुठल्याही बंधनांची काहीही गरज नाही. तिच्या जणू अणुरेणूत गात्रा गात्रात शरीराच्या कणाकणात कृष्ण संपूर्ण रुजलेला आहे. एक प्रकारचा अद्वैतच आहे ते. तो आणि ती आता वेगळे उरलेतच कुठे. म्हणूनच तर ती अल्लड बावरी मुलगी त्याच्या प्रेमाचं प्रतीक होऊन बसलेली आहे. म्हणजे ती स्वतःच त्याच्या प्रेमाचं प्रतीक आहे. तिला कुठल्याच वेगळ्या प्रतीकाची गरजच नाही. तिला जो कृष्ण मिळाला तो फक्त तिचाच एकटीचाच उरलेला आहे. किती सोपी शब्द रचना आहे, पण प्रचंड आशयघन आहे. अशी ग्रेसांची ही अद्वितीय काव्य प्रतिभा. खूपच गोड इंटिमसी म्हणू शकतो. इंटिमसी कदाचित. अतिशय साध्या शब्दात मांडलेली पण अगदी आपल्या अंतःकरणाला स्पर्श करणारी तांबोळी सरांची कविता वाचूनच आपण या भागाला सुरुवात केली होती. राधेचं हृदयस्थ मनोगत आपण ऐकलं. आता त्याच गोकुळवाटा या काव्यसंग्रहातल्या कृष्णाच्या अंतरीचे भाव, त्याच्या अंतःकरणाच्या कुपीत त्यानं जपलेली राधा कृष्ण हृदय या कवितेतून ऐकूया. धर्मयुद्ध हे माझे, माझेच जिंकणे चीर, थकलेल्या कृष्णाश्वांना राधाच होय की नीर. वा. जग जिंकत असता मीही मागणे एक थकलेले, गोकुळ खुणावत मजला रंग रंग सजलेले. कर्तव्य पुरातन माझे, प्रेम सनातन जागे, मी दोन ध्रुवांचा स्वामी, राधिका चिरंतन मागे. असं हे राधा कृष्णाचं लोकविलक्षण नातं. कुठलाही इतिहासाचा आधार नसलेली एक सामान्य गोपस्त्री राधा कृष्णाच्या प्रेमाचं प्रतीक बनून गेली. मीरेच्या भजनात तर राधेचा उल्लेख एकदा श्यामा असा आहे. इतकी ती कृष्णमय. जे मला हे वाटतं की हे नातं म्हणजे तादात्म्याचं एक प्रतीक आहे. अगदी. कधी व्यक्तीशी, कधी आपल्या कामाशी, तर कधी एखाद्या उदात्त हेतूसाठी किंवा एखाद्या कलेशी आपण काही क्षण तद्रूप होतो. राधाच असतो आपण अशा वेळेस. आपल्यापैकी प्रत्येकाला एकरूप होऊन जावं असं वाटणारं काही ना काहीतरी सतत अनुभवायला मिळो हीच सदिच्छा. राधे राधे. धन्यवाद.